I'm sorry. ठीक आहे देवांश, पण खूप विचित्र वागले त्यासाठी सॉरी. डोंट बी सॉरी प्लीज. तुम्ही नका सॉरी म्हणू. तुमची चूक नाहीये ह्या सगळ्यात काहीच. माझी ना फक्त एक तक्रार आहे तुमच्याकडे. तक्रार? ज्या सईला मी ओळखतो ना ती सई ही नाहीये. म्हणजे माझी सई ना कुठल्याही सिच्युएशन मध्ये अशी घाबरून रडत बसत नाही. ती लढते. कम ऑन सई, यू आर अ फायटर. तुम्हाला माहिती आहे ना कुठल्याही प्रसंगात त्यातनं बाहेर पडायची जिद्द आहे तुमच्यात. तुम्ही अशा बिनधास्त भिडता सगळ्या गोष्टींना. एक वेळचा मी लटपटेन, मी घाबरेन, पण तुम्ही नाही. सई, तुमच्या डोळ्यात त्या सिच्युएशन मधून बाहेर पडायचा कॉन्फिडन्स असतो. इट इज नॉट यू सई. माझी सई अशी घाबरून रडत बसत नसते आणि मला माझ्या सईला असं बघायला सुद्धा आवडत नाही. माझी सई खूप स्ट्रॉंग आहे. तिच्या डोळ्यात कधी तशी भीती नसते. अगदी बरोबर बोलतोयस तू देवांश. या अशा मुळूमुळू रडणाऱ्या सईची सवयच नाही आम्हाला. आम्ही ओळखतच नाही तिला. आम्ही ज्या सईला ओळखतो ना तशी खमकी आहे. कुठची परिस्थिती येऊ दे, कोणी येऊ दे समोर, ती कधीच डगमगत नाही. न घाबरता सामोरी जाते. मला तुमचं म्हणणं पटतंय. माझी माणसं माझ्या सोबत असल्यावर मला कशालाच घाबरायची गरज नाही. एक्झॅक्टली. आपली फॅमिली आपल्या बरोबर असताना आपल्याला का घाबरायचंय? अँड ट्रस्ट मी सई, ट्रस्ट मी, आपल्या बरोबर काहीच वाईट होणार नाही. देवांश, मी प्रॉमिस करते, इथून पुढे मी तुमच्यापासून काहीच लपवणार नाही. That's like my girl. चला, तुमच्याशी भांडून खूप दमलोय मी. पूर्ण एनर्जी लो झाली आहे माझी. काही खायला द्या मला. सगळं जेवण तयार आहे. चला जेवायला बसूया. चल. चला. तुम्ही पुढे, मी आलेच. ओके, लवकर या. देवी आई, तो विक्रम देवांशच्या जीवाचं काही बरं वाईट करेल अशी भीती वाटायची माझ्या मनात.